पर मंथ दिली जाणार आहे. डेली प्लॅनर म्हणून डायरी प्रत्येकाला मिळणार आहे, पर मंथ मिळणार आहे. आणि ही डायरी मेंटेन करताना आपल्याला तुम्हाला डेली तुम्ही जी काय वर्किंगला जाणार आहात, तर सुरुवातीचं पहिलं पेज मध्ये काय आहे, आपले प्रोडक्टचे नावं दिलेले आहेत, ठीक आहे. आणि त्याचबरोबर व्हिजन, कंपनीचं व्हिजन आणि मिशन तुम्हाला माहित असलं पाहिजे. कंपनीचं व्हिजन काय आहे, कंपनीचं मिशन काय आहे, त्याचबरोबर कंपनीचं गोल काय आहे, ठीक आहे. सुरुवातीचा पहिलं जे पेज आहे त्याच्यामध्ये डेट टाकायची तुमची, उद्याचं वर्किंग एरिया, उद्या तारीख किती आहे, 7 मे. तर त्यानुसार डेट टाकायची. त्यानंतर डॉक्टरचं नाव, जे काही तुम्ही डॉक्टरचे जे डेली कॉल करणार आहेत ते डॉक्टरचे कॉल लिस्ट. तुम्हाला डेली टार्गेट 15 कॉलचं टार्गेट आहे, ठीक आहे. त्यामध्ये डॉक्टरांचे नाव झाल्यानंतर तर डिग्री, डॉक्टरांची डिग्री कुठली आहे, MBBS, DGO जे काय असेल ते. त्यानंतर पुढचा जो कॉलम आहे तो कन्सेप्ट, स्कीम आणि VIP संबंधित आहे. सध्या कन्सेप्ट हा पॉइंट बाजूला करा. स्कीम आणि VIP जी काय तुम्हाला इनपुट असतील तर त्यानुसार तुम्हाला जे काय अलोकेशन केलं असेल त्यानुसार इथं लिहायचं. डॉक्टर स्कीम मधले आहेत का, VIP गिफ्ट मधले आहेत का, तो तिथं पण लिहायचं, ब्लँक ठेवायचं नाही. हा, तुम्हाला वाटलं की हे डॉक्टर स्कीम मधले आहेत, तुम्ही स्कीम लिहा. VIP मधले वाटतात VIP मधले. इथिकल वाटतात, इथिकल लिहू शकता तुम्ही, ठीक आहे. त्याच्या अगोदर ई म्हणून टाकू शकता, ई फॉर इथिकल्स, ठीक आहे. त्यानंतर इनपुट्स म्हणजे तुम्ही इनपुट्स काय त्यांना प्रोव्हाइड करता रिगार्डिंग गिफ्टच्या रिगार्डिंग असतील, ठीक आहे. गिफ्टच्या बाबतीमध्ये किंवा काय जे काही इनपुट्स आहेत ते. आणि प्रिस्क्राइब, हा, येस. फॅन द्यायचा, तिथं मेन्शन करणं गरजेचं आहे. आपण काय ऑब्झर्वेशन केलं की म्हणजे सर तुम्ही तिथं जेव्हा जाताय ना तेव्हा तुम्हाला लक्षात येते की तिथं वॉटर प्युरिफायर नाहीये, आतमध्ये जात आहे OPD मध्ये, तर ते आपलं जे स्प्रे जे आहे ते तसं नाही, तशा गोष्टी नाहीत. किंवा मिसिंग आहे त्यांच्याकडे, चप्पल स्टँड मिसिंग आहे वाटते तुम्हाला, तर लिहा तुम्ही इनपुट. भविष्यात नेक्स्ट कॉलला हे तुम्हाला लक्षात येणार आहे की जेव्हा तुम्ही जाल तेव्हा रिमाइंड होते की आपण ह्या कॉलला गेलो होतो, आपल्याला हे द्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मॅनेजरला सांगता येते, कंपनी ओनरला सांगता येते की हे इनपुट देणं गरजेचं आहे. त्यामुळं हे जे काही डॉक्युमेंटेड राहतं तुम्हाला ह्याचा फायदा होतो. मोबाईलमध्ये सेव्ह करणं डाटा आणि हे स्वतःच्या खिशामध्ये पॉकेट डायरी असणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यानंतर तुम्ही कुठले प्रोडक्ट त्यांना प्रिस्क्राईब करता ते शॉर्टकटमध्ये लिहायचे. प्रोडक्ट प्रिस्क्राईब करताय 2-3, कसं आहे आपल्या कंपनीचे प्रोडक्ट जरी 10 असले तरी प्रत्येक डॉक्टर तुम्हाला एंटरटेन करणार नाहीये 10 प्रोडक्टसाठी. तुम्ही तिथं त्या रिक्वायरमेंटनुसार त्या सिच्युएशननुसार तुम्ही ते जे काय प्रिस्क्राईब करणार आहे ते प्रिस्क्राईब लिहायचं. म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा तुम्ही त्याच डॉक्टरकडे त्याच महिन्यामध्ये सेकंड टाइमला व्हिजिटला जाल तर तुम्हाला ते लक्षात येईल की आपण ह्या डॉक्टरांना हे सांगितलं होतं, आपण हे रिमाइंड केलं होतं. मग त्यानुसार तशीच त्यांना आपण रिक्वायरमेंट म्हणू शकतो की डॉक्टर ह्यामध्ये मला असं हे प्रोडक्ट आपण करा. म्हणजे तुम्हाला तुमचं ह्या डायरीचं सगळ्यात महत्वाचं काम जी डेली प्लॅनर आहे ह्याच्यामुळे तुम्हाला हे तुमच्या खिशामध्ये पॉकेटमध्ये राहणार. जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही चेक करणार की आपण काय बोललो होतो त्या डॉक्टरांना, कुठले प्रोडक्ट दिले होते, आपल्याला इनपुट्स कोणते द्यायचे आहेत, इथिकल आहे का, स्कीम मध्ये आहे का, VIP मध्ये, ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर होणार आहेत. त्यामुळं डेली प्लॅनर मॅन्डेटरी आहे आपल्या ग्रुपवर, जो की आता उद्यापासून आपला ग्रुप ऍक्टिव्ह होणार आहे. त्यामध्ये कंपल्सरी हे डायरीचा फोटो तुम्ही टाकायचा. आणि डायरीचा फोटो टाकताना तुम्ही कम्प्लीट फोटो टाकायचा, एकच पेज टाकायचं, अपुरं अर्ध टाकायचं असं नाही. आता ह्याचं कसं होतं, हा फोटो तुम्ही सुरुवातीला, आता कसं होतं उद्या तुम्ही जर नवीन स्टार्टिंग आहे त्यामुळे इव्हिनिंग रिपोर्ट म्हणून जरी टाकला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. डेली तुमचे काही 15 कॉल झाले, 15 पैकी 14 झाले, 13 झाले, 15 का नाही झाले, ऍटलिस्ट काय तर व्हॅलिड रिझन पाहिजे. आपण टार्गेट 15 कॉलचं दिलेलं आहे. त्यामुळं हे भरताना इव्हिनिंग रिपोर्ट म्हणून जरी केलं तरी चालेल. त्यामध्ये जे काय आउटपुट आहेत ते सर्व गोष्टी फिलअप पाहिजे त्यामध्ये. इनकम्प्लीट डायरी नको आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम हो. आणि विशेष म्हणजे ही डायरी जपून वापरायची आहे, ही कंपनीची प्रॉपर्टी आहे. त्यामुळं जेव्हा तुम्ही
कंपनी भविष्यामध्ये सोडणार असाल तर ही कंपनीची प्रॉपर्टी असल्यामुळे हे सबमिट करणं खूप मॅन्डेटरी आहे. दर महिन्याच्या मीटिंग डायरी आणायची आणि नवीन बुक द्यायची. हा, आणि त्याला नोंदवून द्यायचं. जर आपण जमवून असं शकतो. आपण त्याला नोंदवून द्यायची. म्हणजे ही कंप्लीट डायरी झाल्यानंतर त्यामुळं डायरी हरवणं, पडली डायरी हे कारण चालणार नाहीत. त्यामुळं शक्यतो हे डायरी कंपनीची प्रॉपर्टी असल्यामुळं जपून वापरा, व्यवस्थित फिलअप करा, इनकम्प्लीट ठेवू नका. आणि ह्याचा फायदा तुम्हालाही होणार आहे कॉल करताना. ठीक आहे. हा, त्यामुळं कसं होतं की आता या महिन्यामध्ये तुम्ही एका डॉक्टरकडे 2 तुमच्या व्हिजिट होणार आहेत, नेक्स्ट मंथ मध्ये परत त्याच व्हिजिट होणार आहेत. मग तुम्हाला तुमचं काम सोपं होणार आहे की गेल्या महिन्यामध्ये आपण हे प्रोडक्ट सांगितले होते, बट तुम्हाला टाइम पण तुम्हाला लिहिता येते तुम्हाला त्याच्यामध्ये शॉर्टकट मध्ये काही गोष्टी. कसं होतं, तुमचं काम जेवढं हलकं करायचा प्रयत्न हा डायरी करणार आहे. त्यामुळं ही डायरी तुमचं स्मार्ट वर्क साठी तुम्हाला बेस्ट वे आहे. ठीक आहे. अजून याच्यामध्ये काय?